प्रगत शिक्षण संस्था 4 दशकांची शैक्षणिक चळवळ. आज या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी मी काही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावरती विराजमान व्हायचे. मान्य श्रीमती कमलादेवी आवटे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, त्यांना विनंती आहे की त्यांनी विचारपीठावरती विराजमान व्हावं. त्याचप्रमाणे प्रगत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जिया कुरेशी साहेब यांनाही विनंती आहे की त्यांनी वरती यायचं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. आदरणीय विवेक सावंत सर, जे खूप अगोदर म्हणजे वेळेत इथं उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी विचारपीठावरती उपस्थित व्हायचे. विवेक सावंत सर, मी सस्नेह नमस्कार करतो आणि आपल्या कार्यक्रमाला आता सुरुवात होते. विचाराचे पंख, कृतीची झेप आणि स्वप्नांना आकार देणारं शिक्षण, अशा वाटचालीचा ध्यास घेतलेल्या आपल्या प्रगत शिक्षण संस्थेनं 40 वर्षाचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण केला आहे. 1984 पासून 2024 पर्यंतच्या या प्रवासात संस्थेनं शिक्षणाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग, उपक्रम आणि मूल्याधिष्ठित गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या कार्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. या 40 वर्षाच्या प्रवासात अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत आणि अजून बरंचसं काही साध्य करायचं आहे. अशा अखंड प्रयत्नशील प्रवासाचा हा उत्सव आज विद्येचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुणे नगरीमध्ये होत आहे. आज आपल्यासोबत संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर मॅक्सिन बनसन उपस्थित आहे, त्याचा खूप आनंद होत आहे. मंजुताई, सर्व विश्वस्त आणि आपण सर्व शिक्षणकर्मी ही उपस्थित आहात. मी सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. हे सगळं घडत असताना मला या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख करावा लागतो आणि तो उल्लेख म्हणजे स्मृतिशेष पद्मश्री बी.व्ही. निमकर साहेब आणि प्रसिद्ध लेखिका जाई निमकर यांचा. या संस्थेच्या उभारणीमध्ये त्यांनी आरंभीपासून तन, मन आणि धन या तिन्ही माध्यमातून योगदान दिलं. त्यांची दूरदृष्टी, निष्ठा आणि शिक्षणाविषयीची आंतरिक ओढ हाच या संस्थेचा पाया ठरला आहे. त्याचप्रमाणे या प्रवासात वेळोवेळी साथ देणाऱ्या देश विदेशातील असंख्य व्यक्ती, संस्था आणि सहकाऱ्यांचं स्मरण करणं हे तितकंच आवश्यक आहे, कारण त्यांच्याच सहकार्यातून या संस्थेच्या कार्याला आजचा व्यापक आकार आणि उंची लाभली आहे. आजचा हा कार्यक्रम त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि आगामी वाटचालीची नवी बीजे पेरण्यासाठी आहे. तेव्हा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या कार्यक्रमाची सुरुवात करूया आणि ही आनंदाची, प्रेरणेची संगत अधिक सुरतालमय करूया. प्रगत शिक्षण संस्थेच्या प्रेरणादायी गीतानं हे गीत लिहिलं आहे प्रगत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थिनी, शिक्षिका, शिक्षक समन्वयक, संस्थेच्या सचिव तथा विश्वस्त असलेल्या श्रीमती मधुरा राजवंशी यांनी. या प्रगतच्या गीताचं सादरीकरण करणार आहेत कमला निमकर बालभवनचे राजेश्वरी, शांभवी, देवेंद्र, मुकुंद, प्राजक्ता आणि शेजल हे इयत्ता 8वीचे विद्यार्थी. त्यांना पेटीवरती साथ संगत करणार आहेत इयत्ता 9वीचे विद्यार्थिनी खुशी, तर तबल्यावर साथ करण्यासाठी आहे स्वरा. तर मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी प्रगतचं जे गीत मधुरा राजवंशी यांनी लिहिलेलं आहे त्या गीताचं पहिल्यांदाच या ठिकाणी हे गीत सादर होते. मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात सुमधुर गीताने करावी. तर प्रगत शिक्षण संस्थेचा आणि डॉक्टर भरत काकडे जे अध्यक्ष आहेत व व्यवस्थापिक विश्वस्त आहेत बाहेरचे पुणे येथील, तर मी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचारपीठावरती यायचं आहे. खरं तर प्रगत शिक्षण संस्थान त्यांचा जवळचं नातं आहे, कारण आम्हाला संस्थेच्या वतीनं जे काही अभ्यासक्रम इथं चालू आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये त्यांची कायमच मदत असते. मग पुस्तक मैत्री अभ्यासक्रम असो किंवा ECEचा आमचा प्रोजेक्ट असो, याच्यासाठी त्यांची मदत आहे. तर त्यांनी विचारपीठावरती विराजमान व्हायचं आहे. दगड मांडुनी
अतिशय सुमधुर गीतानं खरं तर वातावरण मंत्रमुग्ध झालेलं आहे. ज्ञान, विज्ञान आणि संविधानिक मूल्य ही प्रगत शिक्षण संस्थेची पायाभूत मूल्य आहेत आणि त्याच्यावरती संस्थेनं आतापर्यंतचा हा प्रवास केलेला आहे. यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर ती एक माणुसकीची जाणीव आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे हे ब्रीद घेऊन प्रगत शिक्षण संस्था गेली 4 दशकं हाच संदेश जपत आहे. त्या गीतातून आपल्या लक्षात आलं असेलच. हजारो विद्यार्थी आणि शिक्षक घडवणारी ग्रामीण व नागरी शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्ता आणि समता रुजवणारी ही संस्था आज शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशीलता आणि मूल्याधिष्ठित विचारांची प्रतीक बनलेली आहे. प्रत्येक मुलामध्ये दडलेली क्षमता ओळखणं, संविधानिक मूल्यांचा संस्कार करणं आणि शिक्षणाला जीवनाशी जोडणं ही संस्थेची त्रिसूत्री आजही तितकीच दृढ आहे. म्हणूनच आजचा दिवस हा आपल्या प्रवासाचा, विचारांचा आणि मूल्यांचा उत्सव आहे आणि त्या प्रवासात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आज आपण सन्मान करणार आहोत. खरं तर सन्मान म्हणजे केवळ त्या व्यक्तीचा नव्हे, तर त्या व्यक्तीनं जपलेल्या मूल्यांचा, केलेल्या कार्याचा आणि मानवतेच्या प्रस्थापनेसाठी दिलेल्या योगदानाचा असतो. आज आपण सन्मान करणार आहोत त्या व्यक्तींचा ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे योगदान दिले, समान संधी आणि मानवी प्रतिष्ठा ही संविधानाची मूल्य कृतीत उतरवली आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार शिक्षणात रुजवला. त्यांनी प्रगत शिक्षण संस्थेच्या 40 वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्थेच्या कामात त्यांची मदत कायम राहिली आहे. अशा सन्माननीय आपल्या मान्यवर पाहुण्यांचा सन्मानपूर्वक सत्कार आपण करणार आहोत. सर्वप्रथम खरं तर अतिशय बिझी म्हणजे व्यस्त असताना सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थित आहेत आणि प्रगत शिक्षण संस्थेच्या वतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे सरकारी शाळा असतील, अंगणवाड्या असतील, याच्यामध्ये चांगलं काम उभं करण्याच्या दृष्टीनं ज्यांची आम्हाला कायमच मदत राहिली त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीमती कमलादेवी आवटे, राज्यातील शैक्षणिक गुणवत्तावर्धन, शिक्षक प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम विकास या क्षेत्रातील अनुभवी शिस्तप्रिय अधिकारी, विविध शैक्षणिक प्रकल्पाच्या माध्यमातून बालशिक्षण अधिक समावेशक, अनुभवाधारित आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्याचं कार्य SCERTच्या माध्यमातून शिक्षकांसाठी नवोपक्रमशील प्रशिक्षण कार्यक्रम तसेच नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशा उपक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या श्रीमती कमलादेवी आवटे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचा सन्मान संस्थेच्या उपाध्यक्षा शिक्षणतज्ज्ञ मंजिरी निमकरताई यांनी करावा असं मी विनंती करतो. चित्र तुमच्या विद्यार्थ्यांनी काढलेली काही चित्र मान्यवरांना देण्यात येतात. यानंतर शिक्षण, तंत्रज्ञान आणि सामाजिक जाण्यांचा सुंदर संगम, विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना जागवणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व ज्यांचे आपण बीज भाषण ऐकणार आहोत, ते महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड चे मानद संचालक तथा मुख्य मार्गदर्शक आणि प्रगत शिक्षण संस्थेचे चार्टर सदस्य मान्य श्री विवेक सावंत सर यांचाही सत्कार मंजुताईंनी करावा असं मी विनंती करतोय. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे, प्रगत शिक्षण संस्थेच्या सुरू असणाऱ्या विविध अभ्यासक्रम व शिक्षण परिषदांसाठी कायमच मदत करून शैक्षणिक प्रवास पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करणारे पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉक्टर भरत काकडे सरांचा सन्मान आमच्या संस्थेचे अध्यक्ष कुरेशी साहेबांनी करावा असं मी विनंती करतो. खरं तर ज्यांच्या प्रयत्नातून हे 40 वर्षांचा प्रवास किंवा ही संस्था उभी राहिली, प्रगत शिक्षण संस्था आणि मराठी अभ्यास परिषदेच्या संस्थापक ज्यांनी मुलांना मराठी वाचायला आणि लिहायला शिकवण्यासाठी प्रगत वाचन पद्धती विकसित केली, ज्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये अनेक लेख आणि निबंध लिहिले, विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये विपुल लेखन केलं, अशा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक तथा प्रगत शिक्षण संस्थेच्या संस्थापक, विश्वस्त, शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर मॅक्सिन बर्नसन म्हणजेच आपल्या मॅक्सिन मावशी यांचा सन्मान मंजुताईंनी करावा असं मी विनंती करतो. यानंतर आपल्या कामातून व्यवस्थापकीय शिस्तीसह प्रगत शिक्षण संस्थेची धुरा समर्थपणे पुढे घेऊन जाणारे आमचे मार्गदर्शक, प्रगत शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय जिया कुरेशी साहेब यांचा सत्कार संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश सरांनी करावा असं मी विनंती करतो.
ज्ञान, विज्ञान आणि संविधानिक मूल्यांवर विश्वास ठेवून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल करण्यासाठी महाराष्ट्रासह देशभर प्रशिक्षणे व मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आमच्या मार्गदर्शिका तथा प्रगत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर मंजिरी निमकर यांचा सत्कार मधुरा राजवंशी यांनी करावा अशी मी विनंती करतो. यानंतर संस्थेच्या अत्यंत जुन्या स्नेही आणि आमच्या जे सिस्टर संस्था आम्ही मानतो, म्हणजे ज्या शिक्षणामध्ये प्रयोगशील ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतात त्यांची आमची एकत्रित आम्ही सगळे आहोत, अशा आमच्या अक्षरनंदनच्या मित्रशाळेच्या संस्थापिका शिक्षणतज्ज्ञ श्रीमती विद्या पटवर्धनताई यांचाही सन्मान मंजुताईंनी करावा असं मी विनंती करतो. एज्युकेशनचा जो प्रोजेक्ट आमचा सुरू आहे, आमच्या विप्रो फाउंडेशनचे प्रतिनिधी कुणाल देसाई इथं उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान मंजुताईंनी करावा असं मी विनंती करतो. यानंतर अमेरिकेतील संस्थेचे हितचिंतक श्री प्रभाकर केसकर यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या संस्थेतील विशेष प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मृतिशेष कृष्णाजी शंकर केसकर प्रोत्साहन शिष्यवृत्ती तसेच शिक्षकांसाठी संशोधन कार्याला चालना देण्यासाठी स्मृतिशेष प्रमोद यशवंत केसकर शिक्षक संशोधन शिष्यवृत्ती सुरू केली. याही वर्षी आमच्या संगणक विभागासाठी भरपूर मोठ्या स्वरूपाची आम्हाला मदत केली आणि जे कायम आमच्यासोबत एक आम्हाला प्रेरणा देण्याचं काम करतात, त्यांच्या कुटुंबीय इथं उपस्थित आहेत. श्रीमती प्रेमा केसकर यांचा सन्मान मंजुताईंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आज इथं उपस्थित आहेत, ज्या खाली बसलेल्या आहेत, आमच्या संस्थेचा तसा आधारस्तंभ म्हटलं तरी हरकत नाही असणाऱ्या डॉक्टर नंदिनी निमकर कृषी संशोधन संस्थेच्या अध्यक्ष पद्मश्री बी व्ही निमकर यांच्या आदर्शानं प्रेरित होऊन कृषी क्षेत्रात दैदीप्यमान कार्य करणाऱ्या आणि आज नंतर तुम्ही जे काही लघुपट आमचा बघणार आहात त्या लघुपटासाठी मोठी आम्हाला मदत केली, त्यामुळं हा लघुपट आपल्यासमोर नंतर प्रदर्शित होणारच आहे. त्या आमच्या नंदिनीताईंना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावरती याचे मंजुताईंनीच त्यांचा सन्मान करावा. आणि यानंतर शेवटचा सत्कार किरण क्षीरसागर मॅजिक फ्रेमचे जे आहेत इथं आमचे, ज्यांनी फिल्म बनवलेली आहे. अतिशय मेहनत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन आमचं जिथं जिथं काम आहे त्या ठिकाणी रात्र दिवस न पाहता आणि त्याच्यावरती काय काय गमती जमती झालेत हे तुमच्यासमोर मांडणं तसं अवघडच आहे, परंतु त्यांनी ते अग्निदिव्य म्हणजे पेललं म्हणा धनुष्य, असे आमचे किरण क्षीरसागर यांचाही सन्मान मंजुताईंनी करावा असं मी विनंती करतो. तुम्हा सगळ्यांचा पुनश्च एकदा मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सत्कार झाला असं शब्दसुमनाने तुमचा सगळ्यांचा सत्कार झाला असं आपण गृहीत धरू.